अंदाज मयूर गोलंदाज मार्क पर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पाटील ब्रदर्स पुरस्कृती स्पर्धा आपण पाहत आहेत. पाटील चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम. जबरदस्त कामगिरी केली ते टीम इंदुमती स्फूर्ती दुर्गेश 11 या टीमनं बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच जयेश घरत. सुपर अष्टपैलू कामगिरी आज दिवसभरात त्यानेही केलंय. चला थोडंसं स्पीडअप करा. मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही पंच ऑफिशियल ताकीद द्यायची आहे कारण थोडंसं उशिराने चालतोय. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतोय सुरुवात. 2 बॅटर्स पियुष आणि निलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय मयूर. पहिला बॉल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. मिड ऑन रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्र सोडत आहे. चांगलं क्षेत्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली कॉलिंग असेल. रोखलं गेलंय. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात झालंय. महेश गोलंदाज आपण पाहू शकतायत. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कसच्या बाहेर तैनात केल्यात. एक विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी तैनात केला आमच्या व्यासपीठाच्या समोर. तर एक एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगऑफच्या मधोमध अगदी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ह्या बेटावर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स. अनिल चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करतोय. त्याद्वारे सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीनं श्रीगणेशा केला जातोय. तो टीम वालिव अधिराज 11 बॅटिंग करतोय. तर क्षेत्ररक्षण करताना हितांश युगांश 11 टीम टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. 5 षटकांचा हा सामना. लेफ्ट हँड फलंदाज एका बाजूने आपण पाहिला तर निलेश लेफ्ट हँड फलंदाजासाठी थोडासा ऍडव्हान्टेज आपण पाहू शकतायत. चेक चेक 2 चेंडू धावा संख्या 1 स्कोरबोर्डवर लागतंय. मयूर हा गोलंदाज मार्कवर. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकता. टीमची टोटल 1-2 चेंडूच्या समाप्ती अखेर मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय मार्कवर. 2 संघामधली लढाई आपण मैदानावरती पाहतोय. अधिराज 11 वालिव आणि दुसऱ्या बाजूला हितांश युवांश 11. बॅटचे कडा. चेंडू पाठीमागे निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होता. थोडासा गली रिजनच्या दिशेनं या खेळाडूला पाहिलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. निलेश आणि दुसऱ्या बाजूला पियुष ही जोडी मैदानावरती. दोन्हीने आपलं खातं उघडलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 2. जबरदस्त आपण ड्रेस कोड पाहू शकता. ज्याप्रमाणे राजस्थान रॉयल्स चा ड्रेस कोड तशा प्रकारचा हा ड्रेस कोड पाहायला मिळतोय. टीमची टोटल 2 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर. समोर पियुष. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न पंच दोन्ही आज समाधान करत आहेत. गंभीर पाटील सर. टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 या अंकावर. 3 रन्स स्कोरबोर्ड. चेंडू आता समाप्त झाल्यात 3 आणि धावसंख्या झाल्या 3. वालिवचा संघ पाहिला तर 3 बंधूवरती नजर असणार. निलेश सांबरे, वसंत सांबरे आणि संदीप सांबरे या 3 खेळाडूवरती नजर असणार आहे. त्यापैकी निलेश स्ट्रायकर एंडला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेने चेंडू केला. गॅपमध्ये चेंडू झालाय समोर. 1 2 3 4. निलेश सांबरे यांच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. थँक्यू. समोरच्या दिशेनं चेंडूला खेळ होता. फुल फेस ऑफ द बॅट. बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू लागलाय. जसं कहते ना भले का पूरा चेहरा दिखा देवी अशा पद्धतीनं हा चेंडू केला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. बिनबाद 7. खूप चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण केली. जास्तीत जास्त स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. बऱ्याच जणांचं स्टेटस होतं त्याविषयी 24 एप्रिलला त्यांचा बर्थडे होता. स्ट्रेट ड्राईव्हचे स्ट्रोक त्यांचे बरेचसे फेवरेट स्ट्रोक सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण केलंय या स्ट्रोकने. नाही मरीन ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्ह दोनच तर मुंबईमध्ये फेमस आहे. त्यांचं स्ट्रेट ड्राईव्ह आणि थोडंसं बीचकडे गेलं तर मरीन ड्राईव्ह तसा चांगला. आणि ज्यावेळेला तो फॉलो यायचा त्यांचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका त्यावेळेला देखणं होतं. बॅटची फेस बरोबर समोर
आणि हाय अँड कॉर्डिनेशन जे होतं तेही महत्त्वाचं होतं आणि ते आपण नेहमीच पाहिलं. धावफलकावर धावा त्या 7. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर सज्ज होतोय. शाबास हवाई फायर करण्याचा प्रयत्न पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता, पण पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक करतायत आणि कमबॅक तुम्हाला इकडनं करावा लागेल. कमबॅक करताना तुम्हाला ज्यावेळेला मॅच अगोदरचा पाहिला आहे इथे 60च्या वरची धावसंख्या ती आव्हानात्मक ठरते. तसं मागचे 2 सामने आपण पाहिले 63 चेस नाही झाल्यात, 71 धावांचा पाठलाग नाही झालाय आणि ते आता प्रयत्न तोच आहे त्या 60-70 वरती प्रवास करायचा आहे तो टीमला. बॅटला आतल्या कडेला चेंडू लायला तर स्लिप पॉईंटला चेंडू राहतोय. ओ हिट झालाय आणि चेंडू सरळ यष्टीवरती आदळला आहे. धावाच्या सुरुवात पहिला विकेट, पहिला गडी बाद. काय नेम साधला गेलाय. सुपर. असं वाटतंय ना की एकदा आपण प्लॅटफॉर्मला पोहोचलोय आणि ती ट्रेन सुटलंय, हात पकडलाय आणि ट्रेन सुटलंय, अशा प्रकारचा सीन. नाही चांगला उल्लेख तुम्ही केलाय, कारण एकदा का ते ट्रेन सुटली पण पकडलं कठीण असतं, पण ते कौशल्य आहे ना काहीकांचं, एक्सपर्टी आहे. चालू ट्रेनमध्ये पकडून कॉर्नर शीट मिळवणं हे काहीकांची एक्सपर्टी असते. कारण खिडकीजवळ बसून थंडगार हवा पाहिजे, पण काय तर विरारवाल्यांच्या नशिबामध्ये कॉर्नर शीट तर नाही, चौथी शीट पण मिळत नाही सकाळच्या वेळेला. अशी परिस्थिती आहे, कारण तिथूनच रिटर्नमध्येच गाडी फुल भरून आलेली असते, त्याच्यामुळे तिथे पण सीट मिळत नाही आणि ओळख नसेल तर मध्ये पण घुसून देत नाही, अशी कहाणी आहे. पहिल्या षटकाचा खेळ तिथे आपण पाहिला आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तितकी चांगली नाही आहे. अधिराज 11 वालीवची नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे वीर. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला होता, विरारवाल्यांनी आता बसायला मिळत नाहीये, म्हणून तर ते चालले सफाया पालघर की तिकडनं विंडो सीट पकडून येत आहेत. चर्चगेट डहाणू लवकर. नवीन फलंदाज वीर आलाय मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 7, 1 गडी बाद. धावबाच्या स्वरूपात का होईना परंतु एक यश प्राप्त केलंय. थोडंसं लेझी राहिले होते, धाव घेण्याची आवश्यकता होती का हा प्रश्नही विचारला होता, परंतु थोड्यासाठी अगदी बाद झाल्यात. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने फ्लाय होतोय. टीमची टोटल 8 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आले आहेत वाली आणि दुसऱ्या बाजूला हरण्याचा असा संघ आहे. आज 5 संघ पाहिले आपण, जवळपास 1 संघ अजून खेळणार आहे. 3 पाहिले आहेत. हा 4था संघ खेळतोय. अजून साईनाथ हरणाला संघ जो यानंतरचा सामना खेळणार आहे, साईनाथ अर्नाला. आणि दुसऱ्या बाजूला उत्तन बॉईज. दोन्ही टीम आले असेल तर आपण भरपूर व्यवस्था आहेत बसण्यासाठी, आपण बसून घ्यायचं आहे. गोलंदाज अनिकेत जो पुन्हा एकदा सज्ज होत आहे. स्ट्रायकरला वीर सिंग. क्रॉस बॅटर फटका शरीरावरती आदळलाय. अपील जरूर झालंय. थोडं शफल केलं होतं ऑफस्टमच्या बाहेर आपण पाहिलं तर शफल केलं होतं. डॉट बॉल ची सांगता होत असताना स्कोर थांबलाय 9 वरती. 1 गडी बाद 9. चांगली गोलंदाजी करतोय छोटा गोलंदाज, युवा गोलंदाज. अनुभव कमी आहे परंतु टॅलेंट मात्र भरपूर. टीमची टोटल 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे. दुसरा काहीतरी चर्चा होतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर पियुष अँड वीर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल 9. निलेश सांबरे आहेत आपण पाहू शकतात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेस. डॉट बॉल. सुपर. चांगली कामगिरी करतोय युवा गोलंदाज. सलसलचं रक्त आहे. वीरचं कौतुक करा, निकेतचं कौतुक करावं लागेल. समोर आपण पाहिलं तर समोर वीर फलंदाज, परंतु हार्ड हिटर फलंदाज निलेश अजूनही नॉन स्ट्राईक इनकडे. टीमची टोटल 9 या अंकावर जाऊन पोहोचलाय. कौतुक करेन अनिकेत हा गोलंदाज की युवा गोलंदाज. उलटाच बॉल सोडणार नाहीये. इथे नो बॉलचा इशारा आलाय आणि चेंडू सरळ आउट ऑफ पार्क झालाय, म्हणजे 7 धावांची भर पडलाय.
थोडीशी जागा बनवली होती, शफल झाले होते. त्यानंतर फुलर यांचा चेंडू भीमर चेंडूवर खरपूस समाचार घेतलाय. टीमला सध्या पोहोचवलंय 16 16 धावा या स्कोर बोर्डवर लागतायत. त्याची आवश्यकता होती. आता वालीवचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हरळाचा जो संघ मैदानावरती दाखल झालाय. एक मोमेंटमला वरती न्यायचं होतं वालीवच्या संघाला, आणि त्या मोमेंटमला वरती नेण्यासाठी वीर महत्वाचा खेळाडू आहे. वालीव प्रीमियर लीग जी आपण पाहिली होती, आणि तिथून काही खेळाडू पुढे आलेत. त्या खेळाडूने मी जसं 3 बंधूंचा उल्लेख केला, निलेश, संदीप, वसंत सामरे या 3. त्याच्यानंतर वीर सिंग आहे. वीर सिंग आहे ज्याच्यावरती नजरा नक्कीच असणार आहेत. हा चेंडू पाहिला, सोडून दिला थोडासा. हा चेंडू आलाय. या षटकांना अशा पल्लवी झाल्यात, अशा पल्लवी झाल्यात. हा चेंडू बघा रिप्लेमध्ये पाहिलाय, पडला लेग स्टंपवरती आणि थोडासा आत आलाय, घुमाव आलाय, टर्न आलाय या चेंडूवरती. नक्कीच, परंतु अनिकेतला विश्वास नव्हता. अनिकेत पंचाकडे पाहत होता या चेंडूवर. यावेळेस पुन्हा एकदा बेट केलाय, चांगला कमबॅक केलाय. जरी षटकार लागलाय तरी कमबॅक करण्याची क्षमता आहे अनिकेतकडे. तो फुलटॉस बॉल होता, त्याच्यामुळे आता काय होतं, कमबॅक करताना 2 गोष्टी करायच्या होत्या. तुम्हाला टप्पा मागे खेचायचा होता, लेंथ ज्याला म्हणूया ती कमी करायची होती. ही मागच्या चेंडूवरती केली, या चेंडूवरती केली. 2 चेंडू आपण पाहिले. थोडंसं रेंज पासून लांब खेळवण्याचा प्रयत्न तो वीर यांनी केला होता. अनिल गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रेडी होतील. कुठे शॉर्ट ऑन बॉल गॅपमध्ये चेंडू चाला दंदन करत, दणदणीत खणखणीत चौकार. पंडारी शेट पडके बिगलवाला बिनजोड चकडेवाला. पंडारी शेट पडके बिगलवाला बिनजोड चकडेवाला. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती जाऊन पोहोचले. 2-0-20. 20 धावा निलेश सामने खेळतात. 6 वरती वीर सिंग खेळतात. 10 वरती 2 षटकं. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या, पण मागच्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. 7-13. पहिल्यामध्ये 7, आता 13. याचा अर्थ निलेशला 7 वीरची, वीरला 7 निलेशची. पण निलेश आणि वीर एकमेकांना सांगतात 7-13 आहे. 7 आल्यात, 13 आल्यात. धावा झाल्या धावफलकावरती 2-0-20. 20 रन्स 20 धावा स्कोरबोर्डवर सध्या 10ची सरासरी मेंटेन केली गेलंय. 50 एखादं क्रॉस केली जाईल का या सरासरीने जर वाटचाल केली तर 50 धावांपर्यंत मदल मारेल हा संघ, मात्र काही शंका नाही आहे. मार्कवर गोलंदाज देतोय पुन्हा एकदा मयूर, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तोच मयूर गोल मार्कवर सज्ज होतोय. 10-20 धावा या स्कोरबोर्डवर लागतायत. चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत दोन्ही बॅटर्स. पहिला विकेट लवकर गमावल्यामुळे, आणि त्याच्यानंतर थोडंसं उभारी द्यायची होती, वरती थोडंसं आणायचं होतं संघाला. वेळ जास्त जातो. हितांश युगांश 11 वेळ इतका नका घेऊ, कारण अगोदर षटकांची संख्या कमी करावी लागले. अजून ती 4 वरती 3 वरती घ्यावी लागू नये याची काळजी घ्या. 2 षटकांचा खेळ. तुम्ही उल्लेख केला 50 धावा, 50 नक्कीच 50 पहिल्या धावफलकावरती यायला हव्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका फार अभावाने टेनिस क्रिकेटमध्ये पाहतोय. हा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका खेळ आहे. चेंडू गेल्या पॉइंट रिझन मध्ये, चौकार. 4 धावा. थँक्यू. रिप्ले आपण बघू शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची पेच थोडीशी ओपन केली, पण स्लाइस केलं. ते कट करायचं होतं, ते स्लाइस केलं. आणि स्क्वेअर ड्राईव्ह फार अभावाने पाहतोय. कव्हर ड्राईव्ह पाहतोय, स्क्वेअर कट पाहतोय, कारण स्क्वेअर ड्राईव्ह फार अभावाने दिसतोय. हा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, चौकार. सुपर. टीमची टोटल 24 रन, 24 धावा स्कोरबोर्डवर. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेलाय. टीमला पोहोचवलंय 24 रन्स. पुन्हा एकदा मयूर मार्कवर. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये, फक्त दिशा दिली आणि आउट ऑफ पार्क. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डोक्यावर आलाय षटकार. या 6 निशी टीम जात आहे 30 या अंकावर.
मागचा चेंडू जरी पाहिला तर फुलर लेन होता. फुलर लेन एक स्क्वेअर राईसचा चांगला फटका केल्यानंतर वाढलेला निलेश सांबरे यांचा हा कॉन्फिडन्स हा षटकार डोकून गेलाय. बॅटचे फेस बरोबर बॅटच्या स्वीट स्पॉटला लागला होता. टायमिंग साधलं होतं. मागच्या चेंडूवरती ताकद नाही, टायमिंग दिलं होतं. टायमिंग व्यवस्थित आणि त्या टायमिंगच्या साह्यानं या चेंडूला पाठवलं होतं कव्हरच्या डोक्यावरनं षटकार. आता शपल करून खेळलं होतं खोलवर टप्प्यात चेंडू. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले. चेंडू झाला लॉंग स्टॉप बाउंड्री रिजन जवळ फील्ड केलं जातंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. बाईकचा इशारा पंचाकडून होतोय. 2 धावा अवांतर स्वरूपात बाईकच्या स्वरूपात प्राप्त होतील. स्कोर जाऊन पोहोचलाय 2.3 षटकांचा खेळ 32. याचा आता 15 चेंडूचा खेळ झालाय. 15 मध्ये 32 झाल्यात. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुपर चांगली बॅटिंग होती. 3 चेंडूवर 12 धाबा अंकित केल्या गेल्यात. 32 धाबा स्कोरबोर्डवर लागत आहेत. गोलंदाज गोलंदाज मार्कवर समोर निलेश हा हिटर फलंदाज. पण एकदा यावेळेस जबरदस्त राहुल द्रविड कॉपी बुक स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी येते तत्वर 2 धाबा अगदी सहज. 2 धाबांची टीम जाऊन पोहोचेल. 34 रन्स. 34 धावा धावफलकावरती आहेत. आणि जर आपण मागच्या जर काही चेंडूचा खेळ पाहिला, पहिल्या सुरुवात धावा नव्हती आहेत, पण मागच्या 8-9 चेंडूवरती ज्या धावा आल्यात खास करून या षटकामध्ये मागच्या 4 चेंडूवरती धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला 20 वरती होत्या. या 14 धावा आल्यात. हा टप्प्याचा चेंडू होता. अपरकट करायचा होता. हवे चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक पॉइंटचा त्याच्या डोक्यावरून चेंडू जोपर्यंत स्वीपर कवरचं क्षेत्ररक्षक येईल फील्ड करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 36. 36 धावा या षटकामध्ये 19 धावा आल्यात. 19 धावा आतापर्यंत या 21 धावा या षटकामध्ये आल्यात. फार मोठं षटक या तळलं जाते. नक्कीच 36 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. 16 धावा आतापर्यंत आल्यात. कारण 2 ओव्हर्स नंतर झाल्या होत्या 20. त्यानंतर 36 धावा स्कोरबोर्ड लागतात. गोलंदाज पुन्हा चेक दाखल मार्कवर निलेश. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळत आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू झालाय फरार. पंचांचे सिग्नल येत आहेत. चौकार पाटील चषक चौकार 4. बघा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. आणि काय टायमिंग प्युअर टायमिंग. इथून आपण पाहिलं निलेश सांबरे यांच्या बॅटमधनं तो लॉंग ऑफ होता. तो थोडासा वाईड असता तर कधी फिल्डिंग झाली असती. तो थोडासा होता. पहिले षटक मयूरचं आलं होतं 5 धावांचं. या षटकामध्ये आल्यात 20 धावा. 2 षटकांचा त्याचा स्पेल संपलाय जो 25 धावांचा आहे. निलेश खेळतो 24 वरती 10 वरती. वीर संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये 20 होती. या षटकामध्ये 20. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 टीम कॅप्टन उत्तम बॉईज साईनाथ अर्नाळा आपण रेडी राहा. या इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तोपर्यंत ऐकूया डीजे वरती एक गाणं आणि येऊया पाटील बरोबर पुरापड आयोजित पाटील चषक 2024च्या आजच्या खेळामध्ये. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये आल्या होत्या 20 धावा. त्यानंतर या 3ऱ्या ओव्हरमध्ये ते 20 धावा आल्यात. म्हणजे एकूण धावा झाल्या 40. जसं वाढत जाते आता सेन्सेक्स सरासरी वाढताना पाहायला मिळते. कालच्या शेअर बाजार थोडासा कोसळला होता सकाळी पण. त्याच्यामुळे तिथे कोसळलेला शेअर बाजार आणि इथे वाढलेला सेन्सेक्स जसा तुम्ही उल्लेख केलाय 20 धावांना वर गेला. म्हणून मी वालीव गाव ज्या संघाचा उल्लेख केला त्या गावाकडनं ज्या प्रीमियर लीगमध्ये खेळणारे काही खेळाडू आहेत तिथे परफॉर्मन्स आहे. मग त्याचा फायदा वालीवच्या टीमलाही झाला आहे. तिथून काही खेळाडू जे आले आहेत आणि आज अधिराज 11 वालीव संघाचं जे प्रतिनिधित्व करतात निलेश सांबरे आहेत, वीर सिंग आहेत, हे तिथूनच आले आहेत. ते त्या प्रीमियर लीगमध्ये परफॉर्मन्स करून इथपर्यंत आलेत.
प्रोजेक्टेड स्कोर आता पाहिला तर 67 दिसतोय 67. आणि आपण चर्चा करतोय 60+ धावा चॅलेंजेबल ठरू शकतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय. प्रकाश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. टीमची टोटल 40 रन्स. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. स्विच चिटकण्याचा प्रयत्न, चेंडूपैचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात. प्रकाशचं आत्मविश्वास वाढेल कारण पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. टीम स्थिरावलंय. धावा संख्या 40 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. एक गडी बाद 40 धावा. इकडनं एखाद्या विकेट्स प्राप्त करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न जरूर केला आहे. यावेळेस बॅटच्या धडावर चेंडू आला नाही आहे. सिंगल येते. सिंगलने टीम दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न परंतु एका बाजूने नकार येतोय. सिंगल. या सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 41. 41 धावा. 41 धावा धावफलकावरती आहेत. आणि वालीव संघ विचार करतोय इथून आपल्याला अजून धावा करायच्या आहेत, अजून रन करायचे आहेत. कारण या मैदानावरचा पूर्ण भौगोलिक आपण अभ्यास केला तर इथे 60च्या वरची धावसंख्या पाहिजे जर बॅटिंग करताना, प्रथम बॅटिंग करताना. आणि आज सकाळपासून 3 मॅचेस झाल्यात ज्या धावा डिफेंड झाल्यात. सकाळपासून धावा डिफेंड झाल्यात. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. गली रिझनमध्ये चेंडू जातोही. फील्ड केला जाईल. एक धावा या चेंडूवरती पूर्ण. 42 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाश चांगली गोलंदाजी हाताळतोय. प्रकाशकडे चांगला अनुभव आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 42 रन्स 42 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. फिरकीचा मारा करतात. यावेळेस मात्र वेट अँड वॉच केलंय. चेंडूला अगदी पाठवलंय. पंचांचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जातात. इट इज 6 षटकार. 6 षटकार तिथून आलाय. 6 रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. आकुटप्याचा चेंडू आणि त्या आकुटप्याच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं धावा झाल्या. धावफलकावरती धावून पोहोचल्या त्या 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ, चौथ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. आणि जसं आपण 3 षटकानंतर पाहिल्या होत्या धावा 40 धावा. आणि तिथून 8 षटकार. पहिल्या 3 चेंडूवरती धावा नव्हत्या आल्या. या चेंडूवरती 6 षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 38. 48 रन्स 48 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. गोलंदाज मार्क प्रकाश पुढे एकदा सज्ज होतोय. हवे चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली टिपला जाईल. विकेट यायला होता तो विकेट आलाय. थोडंसं लाईव्हला स्कोरिंग जर आपण पाहिलं तर टेक्निकल एरर आहे. त्याच्यामुळे तिथे थोडा स्कोर त्या टेक्निकल एररमध्ये आपण दुरुस्त करा. पण तुझा स्कोर झालाय 48. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 षटकाचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिथून स्कोर झालाय 48. टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडंसं आपण लाईव्हला स्कोर नाही पाहत आहात पण तो स्कोरबोर्ड अपडेट होईल. 48 धावा आहेत. त्याच वेळेला सन्माननीय रामचंद्रजी घरत आणि रमाकांतजी मात्रे यांचंही शुभागमन व्यासपीठावरती झाले. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील ब्रदर्स आयोजित पाटील चषक 2024 मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. टीमची टोटल 48 रन्स 48 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. एकी अजून विकेट गमावला. पहिला विकेट लवकर बाजला. त्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड केलंय या दोन्ही फलंदाज वीर आणि निलेश सांबरे अशी जोडी आपण पाहू शकतात. निलेश सांबरे आठवलं तर मला जिजाऊ संघटनेची आठवण येते कारण सध्या राजकारणाचं वातावरण आहे पण तो विषय आपला नाही आहे. टीमची टोटल 48 रन्स. शेवटचा बॉल असेल. फुल टॉस बॉल कोणी सोडणार नाहीये आणि येतोय फ्लॅट षटकार. या 6 धावांशी 4 षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल 54 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स.
थँक्यू डीसे. रामचंद्र घरत साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या यथोचित सन्मान केला जाईल. भास्करजी पाटील यांना मी विनंती करेन त्यांच्या यथोचित सन्मान केला जाईल. पुष्पगुच्छ देऊन असंच फुलाप्रमाणे बहरत राहा. हा प्रेमाचा संदेश देणारा बुके आपण बघू शकतायत. रामचंद्रजी घरत साहेब वेळात वेळ करून उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. कॅमेरामॅन जबरदस्त कामगिरी तेही करतात साहिल बंटी. एका कॅमेऱ्याशी सर्व करणं थोडंसं तारेवरची कसरत आहे, पण डीबी नाही तर त्यानंतर रमाकांतजी म्हात्रे साहेब उपस्थित झाल्यात. इथे मात्र त्यांचं स्वागत फुलांनी आणि षटकाराने केलं जाईल. अमोलजी पाटील यांना विनंती असेल, रमाकांतजी साहेबांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. षटकारांशी तर स्वागत झालंय, परंतु आता पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. असंच फुलाप्रमाणे बहरत राहा. हा प्रेमाचा संदेश देणारा बुके आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज गोल मार्कवर टॉस बॉल. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे लॉंग रिझल्टमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव असेल, धावा संख्या जाऊन पोहोचतोय 62 रन्स. 62 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. जी अपेक्षा केली होती वालीवच्या संघाने त्या अपेक्षेप्रमाणे आतापर्यंत धाव फलक पोहोचलाय 61. 61 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. इथून किती धावा वाढवता येतील त्याचा विचार वालीव करतोय, पण आता याच्या पारची धावसंख्या या संघाने सामना पाहिलाय. हितान शिवान संघाने मागचा सामना पाहिलाय. 70च्या पारचा पाठलाग, 70 धावांच्या पारचा पाठलाग इतका सोपा नाही या मैदानावरती. तो हितान शिवान 11च्या संघानं तोही पाहिलाय. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. धावा आहेत धाव फलकावरती 61. 61. 3 बॉल बाकी आहेत. आणखी 3 मध्ये 10 धावण्याचा प्रयत्न करतील बॅटर्स, परंतु कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न करेल गोलंदाज. स्टेपांचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा परिपूर्ण असेल, सिंगल टीम जाऊन पोहोचेल. 62 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉल आहेत आणि निलेश सामनेला आपण पाहिलं तर 15 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी. 15 चेंडूमध्ये 32 32 धावांची खेळी आतापर्यंत निलेशनं साकारल्या. जमीर आहेत एका षटकाराची 23 7 वरती खेळतात. शेवटचे 2 चेंडू फुल टॉस बॉल मिड ऑफला बीट करतो. चेंडू जातो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला थ्रो. चेंडू थोडासा वरून जातोय एसटीएफच्या आणि तिथून एसटीएफच्या सांगतो थोडासा फ्लॅट थ्रो करा जेणेकरून आपल्याला नीट चेंडू कलेक्ट करताय. पण ऑस्ट्रेलियालाही धावा होऊ शकले असते. इथे एक धाव महत्वाची आहे. ज्यावेळेला विजय आणि पराभवातलं फरक एक धावांचं असतं ना, त्यावेळेला लक्षात येतं. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. धावा आहेत धाव फलकावरती 64. 64. शेवटच्या बॉलवरती हवेत खेळला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आले. शेवटच्या चेंडूवरती झेल. शेवटच्या चेंडूवरती विकेट. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 64. 64. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कसा होईल तेही पाहण्यासाठी येऊया. तुर्तच वेळ झाली टॉसची. उत्तन बॉईज, उत्तन आणि साईनाथ अर्नाळा 2 टीम कॅप्टन टॉससाठी या. उत्तन भाईंदरचा संघ आणि आपल्या परिसरातील साईनाथ अर्नाळा या 2 संघादरम्यानचा पुढचा मॅच. टॉस नाणेफेक केली जाते. तोपर्यंत एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि येऊया 65 धावांचा पाठलाग कसा होतोय ते पाहण्यासाठी. नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर. जर वॅगन बघितले तर इंटरेस्टिंग आहे नितीन, कारण बऱ्याच वेळेला काय असतं स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, फाईन लेगला धावा होतात. पण पहिल्यांदा आपण पाहिलं तर अधिराज 11 वालीच्या संघानं पाहिलं तर ऑफ साईडला जास्त धावा केल्यात. ऑफ साईड या दिशेने जास्त धावा केल्या. एकच फटका आहे तो मिड विकेटला गेला होता आणि त्यानंतर स्ट्रेटला 2 मोठे फटके. समोर 2 चौकार, एक पाठीमागे 1 चौकार. षटकार आपण पाहिला होता तो मिड विकेटच्या रिझन मध्ये. आणि दोन्ही कॅप्टन्स या उत्तम बॉईज अँड साईनाथ अर्नाळा टीम. रमाकांतजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्सच्या दिशेने या.
पाटील ब्रदर्स पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतायत. पाटील चषक 2024 क्रिकेटचा हा रणसंग्राम आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. एक गाव एक संघ हा फॉर्मॅट. शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला उत्तम बॉईज साईनाथ अनाडी. दोन्ही कॅप्टन्स आमच्या व्यास टॉसबॉक्सच्या दिशेने या. सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. हा सामना आपण पाहू शकता 4 षटकांचा असेल कारण वेळेचा अभाव आहे. चला कॅप्टन या. चला दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. रमाकांत साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. उत्तम बॉईज आणि साईनाथ अण्णा टीम. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला टॉस केला जातोय. हेड कॉलिंग केलं एकंदरीत. येस हेड आलाय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर टॉस जिंकलाय उत्तम बॉईज टीमनं. प्रथम काय डिसिजन असेल? तर आयोजन नियोजन कसं वाटतं ज्याप्रमाणे आयोजन केलंय पाटील परिवारानं? आयोजन नियोजन खूप चांगलंच आहे. खेळायला तर अगदी चांगलीच मजा येईल. आयोजन नियोजन कसं वाटतंय? आयोजन नेहमीप्रमाणे चांगलं आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही चांगला खेळ करूया नक्कीच हिच्यात. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय उत्तम बॉईज टीमनं परंतु डिसिजन पेंडिंग असेल. मॅच संपायच्या आधी आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. इथे पुन्हा एकदा तुकाराम मांगेला सर जोडले जातील. धन्यवाद नितीन पाटील. पुढचा मॅच 2 संघ उत्तम बॉईज आणि साईनाथ अर्नाळा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. हितेश म्हात्रे अर्थात बाली आणि दुसऱ्या बाजूला मयूर. ही जोडी मैदानावरती सज्ज. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी संदीप सांबरे. ज्या सांबरे बंधूंचा उल्लेख आम्ही केला होता, निलेश सांबरे, वसंत सांबरे आणि तिसरं नाव संदीप सांबरे. संदीप 65 जास्त करून 65 म्हटलं तर मग चायनीजचा तो आहे ना चिकन 65 मला त्याचा आठवण येते. एक समसमीत आणि थोडासा तिखट असा असतो. हा मॅच पण तसा आहे, समसमीत आहे. फक्त आता तिखट कोणासाठी आहे तो बघूया. तो टीम मितान शिवांसाठी आहे का वालीवसाठी आहे? तिखट आहे, समसमीत आहे. 65 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू बाली. हितेश म्हात्रेच्या बॅटमधनं सौकार. बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. हितेशला आपण पाहिलं लेदर क्रिकेटचा जबरदस्त खेळ आहे. आता टेनिस क्रिकेटमध्ये थोडंसं गुडघ्याला वाकवलं, पुढचा पाय थोडा बाजूला केला, स्वीप केलं, चेंडूला पहिला स्वीपचा फटका, चौकार. स्टार्ट केला मॅच. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघूया सकाळपासून आपण 100 धावा पाहिल्या, आपण पाठच्या मॅचमध्ये 70 पाहिल्या आणि एक मॅचमध्ये 63-62 पाहिल्या होत्या. आता या 65चा पाठलाग होतोय का बघूया. गोलंदाज पुन्हा एकदा क्रॉस बॅट अटॅक करण्याचा प्रयत्न. यावेळेस पंच मात्र दोन्ही ह्यात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लेंथने गोलंदाजी करावी लागेल. संदीप हा गोलंदाज, कारण पहिल्या चेंडूवर फोल्टा चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेतला आणि आता मात्र व्हाईट बॉल येतोय. टीमची टोटल 5. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र ही लाईन लेन विसरून चालणार नाहीये. सुपर. त्याच लाईनर लेन जसं तुम्ही उल्लेख केला. टप्प्यावरती नजर द्यायचं आहे. आणि जर तुम्ही टप्पा व्यवस्थित राहिला तर फलंदाजाला काही वेगळं करावं लागणार आहे, त्याला चेंजेस करावे लागणार आहे. जर टप्पा तुम्ही व्यवस्थित राखलाय. पहिल्या 2 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ झालाय. बघा मी म्हटलं ना काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. ते वेगळं करण्याचा प्रयत्न चेंडू केलाय सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये. चेंडू लेग बायचा इशारा पंचाकडनं. इट्स 4 चौकार.
थँक्यू. हा बघा थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला होता स्विच हिटचा, फटका थोडासा बाहेरच्या दिशेनं लागलाय. 9 धावा धावलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. सुपर चांगला चेंडू हाताळला होता, परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, पायावर चेंडू आदळला गेला. यावेळेस डायरेक्ट हिट पंचाकडे लावून अपील केलाय. आता टीव्ही अंपायर बघावं लागेल. कधी भी मामला हो सकता है. खलीद सर, चला आपण स्क्रीनवरती बघूया. स्क्रीनवरती आपण जर पाहिलं तर जसा चेंडू आला होता, चेंडू यष्ट्यांवरती आदळला जरूर. बघा बॅट ग्राउंड झाली, थोडीशी इन आली, बरोबर लाईनच्या थोड्यामध्ये आली आणि त्यावेळेला चेंडू आदळला. ही DBNची खासियत आहे. एका कॅमेऱ्यानेशी क्लीन अँड नीट टेलिकास्ट काय असतं, ही DBNची खासियत आहे. नक्कीच बाकीचं असतं ना तर सांगितलं तर एका कॅमेऱ्याने चेक केला जाणार नाहीये, डायरेक्ट ऑन फील्ड पंच देतील तो डिसिजन. पण तू जेव्हा डायरेक्ट हिट होतो ना तेव्हा आशा पल्लवित होतात की हा आउट असेल, परंतु डाऊट क्लिअर झाला. डाऊट क्लिअर झाला आणि DBN त्यासाठी आहे ना. म्हणून मागे युसुफ याने म्हटलं तर DBNचा अर्थ तोच आहे ना, दमदार भरोसेमंद नेटवर्क आहे. भरोसा आहे, दमदार भरोसेमंद नेटवर्क आहे. तसं युसुफ वहिनी आमचा उल्लेख केला होता. तर तेच दूध का दूध पाणी का पाणी. खरं सांगायचं झालं तर जे काय आहे ते क्लिअर कट, दूध का दूध पाणी का पाणी और सबने देखी वो कहाणी. आता 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धापलकावरती 10 बिनबाद 10. पाठलाग आहे 65 धावांचा. खूप चांगलं गोलंदाजी केलंय, कौतुक करावं लागेल. एक चौकाराला तो लेगबायच्या स्वरूपात त्यानंतर चांगली गोलंदाजी केलंय. पुन्हा एकदा 23 तर चेंडू थोडासा छेडछाडणी करण्याचा प्रयत्न केला होता, द्विधा मनस्थित होते. इथे डॉट बॉल आलाय बघा. पडल्यानंतर आपण पाहू शकतायत खूप चांगले गोलंदाजी, खूप चांगले. कौतुक करेन संदीपचं, कारण एक लेग बाईज सोडली तर चांगली गोलंदाजी त्यानेही केलंय. 10 धावा खर्च केल्यात. आता येणारे 24 चेंडू आहेत आणि बनवायचे आहेत 55. जाऊया एक सुमधुर संगीत ऐकूया. बंशी तू नाही देव सांगू करशील. कौतुक संदीप सामरेचं जसं तुम्ही केलं की शेवटचे 2 चेंडू खोलवर टप्प्याचे हाताळले. कौतुक यासाठी केलं कारण सुरुवात चौकारनं झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि त्याच्यानंतर 2 स्क्वेअर चेंडू, एक 22चा एक लेग बाईचा चौकार आला होता. तरी सुद्धा जर धावफलक बघितला तो 10 वरती आहेत. आता 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 55 धावांचा. अजूनही पाठलाग टीमला करायचं आहे. नवीन गोलंदाज संदीप सांबरे गेल्यात, आता निलेश सांबरे. आपण आज एक संघ पहिला दुर्गेश 11चा, त्याच्यामध्ये 3 बंधू होते, प्रशांत गरत, जयेश गरत, रविकांत गरत. आता या वालीवच्या संघाकडे सुद्धा 3 बंधू आहेत, निलेश सांबरे, संदीप सांबरे, वसंत सांबरे. आपण निलेशचा खेळ पाहिलाय, संदीपचा खेळ आता बघा. संदीप सांबरे त्यांचा खेळ पाहिलाय, आता निलेश सांबरे गोलंदाजीसाठी रेडी होतात. नक्कीच सांबरे बंधूचा उल्लेख केला, घरात बंधूचा, पर्यंत या पाटील बंधूने आयोजन केलंय पाटील चषक, त्यांचे कौतुक करावं लागेल. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज निलेश सांबरे. समोर फलंदाज आहे एकंदरीत मयूर, लेफ्ट हँड फलंदाज. हितेच्या बॅटमध्ये मात्र एक चौकार. टीमची टोटल 10, 24 चेंडू 55 धावांची आवश्यकता. टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डीड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे तिथपर क्षेत्ररक्षण होतंय, फेकी येत आहे. 1च धाव असेल, या 1 धावांनीशी टीम जाऊन पोहोचेल 11 रन्स. 11 धावा धावफलकावरती. चांगला उल्लेख तुम्ही केलाय नक्कीच. म्हणजे घरात ब्रदर्स, सांबरे ब्रदर्स, पण पाटील ब्रदर्स, पाटील ब्रदर्सची स्पर्धा आणि पाटील चषक 2024 आजचा दिवस आहे. उद्या ग्रँड फिनाले आहे, उद्या खुला गट आहे, ओपन अप आहे आणि उद्या मुंबई असतील, पालघर असतील, भिवंडी असतील, ठाणा असतील
या परिसरातील वसई तालुक्यातील खेळाडू या मैदानावरती खेळतील. उद्या खुला गट आहे, ओपन हाफ आहे आणि उद्या ग्रँड फिनाले आहे, फायनल डे आहे या स्पर्धेचा. निलेश सांबरे रेडी होतोय स्ट्रायकर एंडला, फलंदाज मयूर. सुपाप थोडासा फसवा चेंडू हाताळतोय, थोडासा लालच देतोय फलंदाजाला आणि दूरवर खेळण्याचा प्रयत्न केलाय. पायाची मोमेंट मात्र पाहायला मिळाली नव्हती पूर्णपणे. जसं तुम्ही उल्लेख केला फुटवर्क नव्हतं, पुढचा पाय चेंडूच्या रेषेत आला नाही जागेवरनं. फुटवर्क म्हणजे मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर प्रॉब्लेम आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर जास्त प्रॉब्लेम. असा खेळ आहे. तकनीक नाही होगी तो तकलीफ होगी. टेक्निक नाही आहे, तकनीक नाही आहे. तकनीक नाही तर तकलीफ होणार. चेंडू खेळ आहे, चेंडू जातोय सपाटीवरती, क्षेत्ररक्षक मिस्टेक. पुढचा टप्पा उचलायचा होता, तिथेही तकलीफ झाले, तकनीक चुकीची होती. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू. रिप्ले आपण पाहू शकतायत चेंडू कशा प्रकारे हाताळला गेलाय. आमदाराईज करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. पुढे जाऊ की मागे जाऊ आणि चेंडू झालाय फरार. पाटील चषक चौकार आलाय. टीमची टोटल साऊंड पोहोचलाय 15-15. जमीर होते तिथे आणि जसं तुम्ही उल्लेख केला लेझी. बघा तुम्ही लेझी राहिले तर मॅच इझी नाही आहे. हा मॅच इझी नाही आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 15-15 वरती. 15 धावा स्कोरबोर्डवर यावर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला आहे. काही आवश्यकता नाही आहे. वेट अँड वॉच करून प्रहार करावा लागेल. कुठेतरी घाई करतायत की काय फलंदाज. नाही तंत्र बघा तुम्ही पुढे आले, पुढे सरले पण स्टंप सोडून आले. एस्टर्न पासून लांब आले, स्टंप सोडून आले. चेंडू थोडासा दूर भरून गेला. डॉट बॉल. आता पहिला त्यांनी खराब खेळला, आता खराब चेंडू इथून निलेश सांबरे यांनी हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ॲड होईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 16-16. व्हाईट बॉल आला. जेव्हा जेव्हा व्हाईट बॉल होता ना त्यानंतर काहीतरी वेगळा शॉट येतोय. इथे काय घडलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. स्पिचिटचा फटका. बॅटचा रडाव चेंडू आला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. रिस्क जरूर घेतले होते कारण आयुष्यात जोखीम तुम्हाला पत्करावी लागेल. जिंकला तर नेतृत्व आणि हारला तर मार्गदर्शन कराल. हे श्री स्वामी विवेकानंद यांचं वाक्य नेहमी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नक्की. जसं तुम्ही नेहमी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणतात ना की तुम्ही जर खेळत असला ना तर प्रत्येक मॅचेस नाही जिंकणार, प्रत्येक सामने हरणार पण नाही, पण प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी शिकणार. अनुभव जो तिथून अनुभव येणार आणि त्याचा फायदा पुढे जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच होणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. शेवटचा चेंडूवाला निर्धाव. इथून खेळ संपला. 2 षटकांचा. 2 षटकानंतर धावा झाल्या धावफलकावरती 18-18. पाटला काय 65 धावांचा आणि 65 धावांचा पाटला करताना आता चेंडूचा खेळ राहिला 18 आणि 18 चेंडूमध्ये करायच्या 47 धावा. एक संगीत, एक धून ऐकूया. पाणी गेल्या मैदानावरती तर गाणे ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर, अन पदार गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. माझं कालीज आलन भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जपून दांडा धर. थँक्यू. टोटल 18 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. 65 धावांचा पाठलाग होतोय. 47 धावांची जुनी आवश्यकता असेल आणि चेंडू आहेत तुमच्याकडे आता 18 चेंडू 47 धावा. इकडे थोडासा गिअर चेंज करावा लागेल. तो टीम हितांश
युगांश 11 या टीमला सध्या चांगली कामगिरी केली आहे. अधिराज 11 वॉलीवूड टीमनं 9च्या सरासरीने धावा खर्च केल्यात 18. आता येणारे 18 चेंडू आणि बनवायच्या 47 धावा. पण जर कंपॅरिझन जर पाहिलं ना तर 2 षटकामध्ये वालीवचा संघ होता 20 वरती, आता इथे 18 आहेत. याचा अर्थ फरक तिथे जास्त नाही आहे, फक्त विकेट तिथे गमावला होता, इथे विकेट नाही गमावला आहे. इथे जर पाहिलं तर हितांश शिवांश संघानं विकेट नाही गमावला आहे. तिथे 20 धावा ते आतापर्यंत धावफलकावरती आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 47 अजूनही करायचे आहेत. परंतु पहिल्या इनिंगमध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. आता इकडनं 18 धावा येतील का, कारण स्कोरबोर्डवर 18 आहेत. बघूयात हे आवड भाऊ, तिथे 20 इथे 18 आल्या तर मजा येणार. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न हितेश म्हात्रेने केलाय. निर्धाव चेंडू संदीप सामरेचा पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव. सुपर चांगली सुरुवात झाली. एकंदर आपण पाहू शकतात गोलंदाज संदीप ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होता तो संदीप. पुन्हा एकदा स्विच इट यावेळेस चेंडू झालाय फरार. येतोय सी मारेशा 5 चौकार 4. अरे दादा हो हलू हलू नाचे जा, मागे आयटमला हात नको लावू जा. तू कामावर कुठे कुठे जाय नाचत माझा मन लागना, पैसा कोणी दे स्विचिटचा फटका पण पाहतोय आणि स्विचिटच्या फटकानं 4 धावा वाढून स्कोर जाऊन पोहोचलाय 22-22. आता कसंही खेळा, स्विचिट खेळा, रिव्हर्स खेळा, स्वीप खेळा, कसंही खेळा, धावा येणं आवश्यक आहेत. धावा येणं आवश्यक आहे. आता कहाणी राहिले इथून जर आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ आहे आणि 15 चेंडूमध्ये 43 धावा करायचे आहेत. 15 मध्ये 22च झाल्यात आणि 15 मध्ये 43 आता अजूनही करायचे आहेत. म्हणजे डबल करायचे आहेत तुम्हाला. आता 15 मध्ये बनवायचे आहेत 43 धावा. डबल एफर्ट्स लावावे लागतील. ज्या 15 चेंडूमध्ये झालं नाही त्या 15 चेंडूमध्ये करून दाखवायचं आहे. धावसंख्या झाले 22 रन्स विदाउट लॉस. आता एकाला मात्र रिस्क घ्यावे लागेल कारण तुमच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. लोकांचा शतकषक पुढे येतोय. एक धाव असेल सिंगल टीम जाऊन पोहोचतोय 23 रन्स. मग काय एका खेळाडू आता मात्र रिस्क घ्यावे लागेल कारण बॅटिंग लाईन आहे चांगली. एकानं अँकर रोल प्ले करायचं आहे आणि एकानं थोडंसं धोकापत करायचं आहे. जसं तुम्ही सगळं उल्लेख केला, रिस्क घ्यायची आहे. तो थोडासा रिस्क फॅक्टर असणारच आहे, पण तो धोकापत करून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. नाही तर हा मॅच, हा सामना आता 14-42. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक चेंडूवरती 3 धावा प्रत्येक चेंडूवरती. आता हे समीकरण आले. बॅटच्या कडेला चेंडू एजला लागलाय. चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. स्वतः गोलंदाज हो काय कॅच, सुंदर झेल. आपण प्रथमेचा झेल पाहिलाय. संदीप साबरेचा झेल पहा. संदीपचा चांगला झेल गडी बाद. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आता सगळेच उठा. थँक्यू. काय झेल टिपलाय तिथून संदीप सामरे यांनी. अप्रतिम झेल. चेंडू हाताळला, पुढे गेलं, फॉलो थ्रू मध्ये पाठीमागे गेलं. त्याच्यानंतर काय झेल, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती आणि विकेट इथे प्राप्त झालंय. अजय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 2.5 षटकांचा खेळ. 23 धावा धावफलकावरती. क्लीन बॉल क्लीन बॉल. यस्ती उद्ध्वस्त. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. क्लीन बॉल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. 2 धक्के दिल्यात या ओव्हर्स मध्ये. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात, मला आता करा हो पुण्यात.
थोडासा सामना निसटत चाललाय, परंतु मॅच संपला नाहीये. कारण 12 मध्ये 42 बनवायचे आहेत. आता तुम्ही 18 मध्ये 23 केल्यात आणि आता एका ओव्हर्स मध्ये 21 बनवायचे आहेत. म्हणजे 42 धावा तुम्हाला इथे बनवायच्या आहेत. प्रयत्न करावे लागतील, धावा येतील, मी करू शकतोय. पण तो साजेशी बॅटिंग होत नाहीये या टीमचा विचार केला तर. आपण पाहू शकता हितांश युगांश 11, 12 चेंडू आणि 42 धाब्यांची आवश्यकता असेल. आता तुम्हाला इकडनं 3 मोठे बेग हिट करावे लागतील तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी असेल. म्हणजे 12 चेंडूचा खेळ आहे, पण 6 खेळायचे आहेत. 6 चांगले फटके तुम्हाला खेळायचे आहेत. ते बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलं पाहिजे. अकोटप्याचा चेंडू, हुकचा फटका, चेंडू गेला एका टप्प्याने, 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या चेंडूवरती हुकचा फटका तिथून खेळला गेला होता आणि त्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती रिप्ले जर आपण पाहिलं, अकोटप्याचा चेंडू होता बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरनं हुक केलं चेंडूला. आता बाय हुक बाय क्रूक फटका तुम्हाला खेळायचा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. आणखी प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा हुकचा फटका, काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांची मात्र मोहर उमटवलाय. 2 चेंडूवर 10 धावा आल्यात. की देखी मुझसे सीटी बजे हाथ से ताली, लड़की देखी मुझसे सीटी बजे हाथ से ताली, साला आइला उस्मा आएगा पौरी आले आले, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू. थँक्यू. बिलकुल खिलाडी चाहिए. खिलाडी कसा पाहिजे? मात्रे अर्थात बाली या नावाने सर्वात जास्त परिचित आहे हा खेळाडू, आणि तसा खेळाडू पाहिजे. खिलाडी आहे पण हा साधा खेळाडू नकोय. गेम चेंजर खेळाडू पाहिजे. या 2 फटक्यानं 2 स्ट्रोकनं गेम चेंज केलाय तो हितेश मात्रेनं. आता 10 चेंडूचा खेळ आहे. 32 धावांची आवश्यकता. पहिला चौकार, त्यानंतर आला षटकार. 4-6. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं हुकचा चौकार आणि त्यानंतर 6. 4-6. हा चेंडू 4-6 चौकार. 4 धावा. थँक्यू. बघा धावा कशा येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे आणि षटक चांगलं साबित होतंय. सानू हा गोलंदाज आपण पाहू शकता. तिथेच कौतुक करावं लागेल. या बाईच्या स्वरूपात 4 धावा आल्यात, परंतु धावा येणं गरजेचं होतं आणि त्या धावा आल्यात. आता 9 चेंडू 28 धावा. 6-4. आणखीन आता षटकार येईल की डब्ल्यू येईल. 9 चेंडू 28 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना जवळ येतो. असं वाटत होतं की सामना दूर चाललाय, पण त्या पहिल्या 2 स्ट्रोकने सामना जवळ आला आणि या बाईच्या स्वरूपात चौकार आलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न. एस्टनचा वेध घेतलाय. फलंदाजाला परतावा लागतोय. चौथा धक्का टीम युगांश हितांश 11 या टीमला. पहिला चौकार, षटकार, चौकार आणि त्यानंतर तिथून सानूने सांगितलं नाव सानू आहे, पण जसं गाणं वाजतं ना, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. सानूवर भरोसा होता, वालिवच्या टीमला भरोसा होता. सानू आहे, सोनू आहे, भरोसा आहे त्याच्यावरती आणि त्यांना बरोबर भरोशावरती योग्य ठरताना विकेट हितेश मात्रेचा महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये करायचे आता 28 धावा. 8 चेंडू आणि 28 धावा. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. एखादा हवाई सफर आणखीन या 2 चेंडूमध्ये 10 धावा येत आहेत ना, तर या मॅच मध्ये एंड होण्याची संधी असेल. हितांश युगांश 11 या टीमला सध्या कमबॅक केलं सानूनं. 8 चेंडू 28 धाव्यांची आवश्यकता असेल. प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रकाशने चांगली गोलंदाजी केली होती. आता फलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. टीम जाऊन पोहोचते 38 रन्स 38 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. 8 चेंडू आणि 27 धावा.
8 चेंडू आहेत पण पुढचे 2 चेंडू, पुढच्या 2 चेंडूवरती किमान 7-8 धावा, किमान 7-8 पुढच्या 2 चेंडूवरती 7-8 धावा आणि त्यावेळेला आलाय या चेंडूवरचा सिक्सर षटकार. गोंगडे घेऊ द्या किर्र मला बिजतला येऊ द्या. थँक्यू. 7 चेंडू आता 21 धावांची आवश्यकता. 7-21 इक्वेशन. बघा तिसरं षटक पहिल्या इनिंग मध्ये 20 धावा आल्या त्या, आता चौथ्या षटकावर प्रहार केले जात आहेत दुसऱ्या इनिंग मध्ये. म्हणजे त्यांना ते 20 धावांचं षटक पाहिजेच होतं, ते 20 धावांचं षटक पाहिजे होतं मोमेंटमला बूस्ट करण्यासाठी. त्याचा फार पूर्वी एक ॲड यायची, कपिल देव होते त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर, बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी. तसं आहे, थोडंसं बूस्ट करायचं होतं, बूस्टर डोस जसा असतो ना तसा द्यायचा होता. 7 बॉल 7 चेंडू 21. 5 मध्ये 21 आल्यात, 6 मध्ये 21 बनवायच्या होत्या. आणखीन एक्स्ट्रा एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. टिपूर्ण शतरक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे रोखलं गेलंय. चांगली कॉलिंग असेल एकंदरीत आपण पाहू शकतायत. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि बनवायचे आहेत 20 धावा. मॅच इंटरेस्टिंग आहे. या एक सुमधुर संगीत. थँक्यू. 6 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता. त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्रुशल मॅच असेल परंतु वेळ नाहीये आपल्याकडे. 6 मध्ये बनवायच्या 20. पुन्हा एकदा शाहरुख खानची आठवण करावी लागेल. मै हू ना प्रकाशला सांगावं लागेल. ते तर सांगावं लागणार आहे. तिथे युट्यूबवरती आमचे विजय पाटील सुद्धा होते, त्यांनीही कॉमेंट दिले ज्यावेळेला आम्ही म्हटलं की युसुफभाई म्हटलं होतं DBNचं दमदार बरोबर नेटवर्क, पण विजयचंही तेच म्हणणं होतं की त्यांनीच ते नाव दिलं होतं दमदार बरोबर नेटवर्क, जसं DBNचा उल्लेख केला गेला. कंपॅरिझन पहा, ज्या वेळेला 4 षटकांचा खेळ संपला होता वाली होता 54 वरती आणि आता हितांश युगांश आहे तो युगांश आहे तो 45. 4-5-5-4 असा उलटा आहे. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये उलटा पुलटा वाला मामला आहे. बिलकुल उलटा पुलटा मला मामला आहे. पण आता मध्ये सीधा खेळायचा आहे, सीधा खेळायचा आहे. पण मॅच सोपा नाही आहे, मॅच सोपा नाही आहे. 6-20 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला राजेश आणि शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गुलजार. पहिला गुलजार 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 वाईटनं थोडासा बेजार, वाईटनं थोडासा बेजार आहे. आता 6 चेंडू आहेत आणि 19 धावा अजूनही करायचे आहेत. हा व्हाईट बॉल फिल्डिंग फलंदाजी करण्यासाठी शुभ संकेत आहे का? कारण येणारा चेंडू आता काय दर्शवेल, कारण व्हाईट फलंदाज चौकार षटकार नेहमी येतोय परंतु इथे काय घडलं जाईल. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज गुलजार परंतु क्या बात आहे, सुपर चांगली गोलंदाजी केलंय, अचूक लाईन लेंथने गोलंदाजी केलंय तुकाराम सर. नक्कीच पहिला थोडा वाईटनं बेजार होता पण आता सांगतो गुलजार दमदार आहे, दमदार आहे. ऑप्शनच्या बाहेर थोडासा उसळी घेणारा, बाउन्सने बीट केलं गेलं ते फलंदाज प्रकाशला. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूवरती 19 धावा. 3 मोठे फटके पाहिजे, 3 बिग हिट पाहिजे, तर 2 चांगले चेंडू. गुलजारला 2 चांगले चेंडू हाताळायचे, खेळायचा प्रयत्न होता. चेंडू जातो लंग ग्राउंड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. थोडंसं बंबल केलंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी दाबलं का जाऊन पोहोचला येतो. 48. 4 बॉल 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये धावा करायचे त्या. 17-17. नक्कीच क्षेत्ररक्षण करणारा डॉट बॉल आणि समोरच्याला पाहिजे एक हवाई सफर. आत्मविश्वास दोघांचाही वाढला जाईल. डॉटने आत्मविश्वास वाढला जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा, षटकाने वाढला जाईल आत्मविश्वास फलंदाजी करणाऱ्या संघाचा. कारण चेंडू आहे 4, बनवायच्या 17. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गुलजार पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समाधान करतायत. व्हाईट बॉल एक चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळतोय. एक व्हाईट बॉल येतोय. नाही का प्लॅनिंग बनले त्याच्यावरती नक्कीच थोड्या वेळाने मी येईल. पण 4 बॉल आहेत, 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये 16 धावा करायचे आहेत. सेकंडला प्रकाश. प्लॅनिंग बनले. आखो टप्प्याची गोलंदाजी हाताळली जाते गुलजारकडनं. डॉट बॉल. आता 3 चेंडू आणि धावा करायचे आहेत.
16. आमचे 12th मॅन पण फार नशिबावर नाही आहेत, कारण 12th मॅनला बसण्याची सीट, चहाची व्यवस्था, तेही त्यांच्या डगाउटकडे बघतायत की मला चहाची व्यवस्था झालंय म्हणून 12th मॅन साधी उपाधी नाही आहे. टीम मॅचच्या दिशेने जाऊया. 3 चेंडू आणि 16 धावा. अजूनही मॅच संपला नाहीये. आणखीन हवाई सफर. चौकार षटकार हुक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सांगतोय प्रकाश, मैं हूं ना. थँक्यू. बिलकुल एक नायक बनेगा, खलनायक बनेगा. आकोटाप्याचा चेंडू होता. आकोटाप्याच्या चेंडूवरती हुक केले. चेंडूला प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही सांगितलं मैं हूं ना. टायगर जिंदा आहे. बिलकुल टायगर जिंदा आहे. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरचा चौकार, या चेंडूवरचा षटकार मॅचला जवळ जाईल. बॅटिंग करणार संघ तर इथे हाताळलेला एक चांगला चेंडू, इथे टाकलेला एक चांगला डॉट बॉल टीम वॉलिव साठी महत्वाचा ठरणार आहेत. आता टेन्शन वाढले चारी बाजूला. टेन्शन पण स्पॉट नानाचा डायलॉग आहे ना, टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. 2-10 बॅटच्या आतल्याकडे चेंडू पाठी मागे निघून चाललाय. 1-2-3 1-2 वरती थांबलंय. 1-2 वरती गाडी थांबले. चेंडू पाठी मागे गेला होता. आता चेंडूचा खेळायला 1 धावा करायच्या त्या 8. मागे चेंडू जात होता त्यावेळेला काय फिल्डिंग वेगाने आलं. एवढ्या वेगाने आलं ना, एवढ्या स्पीडने तो क्षेत्ररक्षक आलाय ना, त्याच्या बाजूला जर हुसेन बोल्ट असताना तो पण हरला असता. नक्कीच एवढ्या जोरात धावलाय. पण तो बॅकअप नाही, तो पॅकअप. हे शब्द मला आठवत आहेत. आमचे जहीर सर नेहमी बोलत असतात बॅकअप पाहिजे तर उद्या येईल. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. शेवटचा बॉल. 1 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. 1 चेंडू 8 धावा. परंतु मन जिंकल्यात. जरी सामना हरलाय तर हितांश युगांश टीमचे कौतुक करावं लागेल. चांगली लढत त्यानेही दिलंय. हार्ड लक अँड अभिनंदन असेल टीम वालिव. अधिराज 11 वेल प्लेड. अधिराज 11 वालिव. आणि या मॅचचा हिरो कोण आहे?